बजाजनगर मध्ये रक्तरंजित सुडाचा थरकाप उडवणारा प्रकार। नेमकं काय घडलं? घरात घुसून भीषण हत्या, जुन्या वादाने घेतला जीवघेणा वळण। दिवसा ढवळ्या सुडाचा स्फोट, वाळूच हादरलं एक धक्कादायक घटनेने। छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज येथील बजाजनगर परिसरात 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी एक अशी घटना घडली आहे की ज्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। दिवसाढवळ्या घराच्या 4 भिंतींमध्ये घडलेला एक थरकाप उडविणारा प्रकार आणि त्यामागे असलेला जुना वाद यामुळे वातावरण अधिकच संशयास्पद आणि गंभीर झाले आहे। सकाळच्या शांततेत अचानक एक महिला दुसऱ्या महिलेच्या घरी पोहोचते। काही क्षणातच वाद विकोपाला जातो आणि त्यानंतर जे काही घडते ते ऐकून अंगावर शहारे येतात। नेमकं काय घडलं? कोणत्या जुन्या वादातून इतका भीषण प्रकार घडला आणि कशामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली? चला तर पाहूया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम। दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजता छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज परिसरातील साई श्रद्धा पार्क मध्ये ही भीषण घटना घडली। साधना महेंद्र सोनपेटकर या आपल्या घरी उपस्थित नसताना आरोपी शैला सुनील सोनार अचानक त्यांच्या घरी पोहोचली। घरात त्यावेळी केवळ सासू केशरबाई उपस्थित होत्या। आरोपीने साधना कुठे आहेत याची विचारणा केली। काही वेळाने साधना घरी परतल्यानंतर दोघींमध्ये जुना वाद पुन्हा उफाळून आला आणि तीव्र शाब्दिक बाचाबाची सुरू झाली। वाद वाढताच आरोपीने घराचा दरवाजा आतून बंद करून कुलूप लावले। त्यानंतर तिने साधनाच्या पतीबाबत प्रश्न उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली। परिस्थिती इतकी चिघळली की आरोपीने पर्समधून पिस्तूल सदृश वस्तू काढून धमकी दिली। मात्र सासू केशरबाईंनी धाडस दाखवत ती वस्तू खिडकी बाहेर फेकली। यानंतर आरोपीने रासायनिक स्प्रे साधना आणि केशरबाई यांच्या चेहऱ्यावर फवारला। स्प्रेमुळे साधना खाली कोसळल्या। या संधीचा फायदा घेत आरोपीने धारधार चाकूने साधनावर गळा, पोट, मान, डोके आणि पाठीवर सपासप वार केले। बोल आता बोल असे म्हणत तिने अत्यंत क्रूरपणे ही हत्या केली। काही क्षणातच साधना रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच मृत्युमुखी पडल्या। हत्येनंतर आरोपीने स्वतःला किरकोळ जखमी करून बाथरूममध्ये जाऊन हात व चाकू धुतला आणि काही काळ घरातच थांबून मोबाईलवर बोलत बसली। दरम्यान बाहेर नागरिक जमा झाले, मात्र दरवाजा आतून बंद असल्याने आत प्रवेश शक्य झाला नाही। माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेतले। घटनास्थळी रक्ताचा सडा पसरलेला होता। पोलिसांनी चाकू, पिस्तूल सदृश वस्तू आणि इतर पुरावे जप्त केले आहेत। हत्येचे कारण काय? या हत्येमागे अनैतिक संबंध आणि दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद कारणीभूत असल्याचे तपासात समोर येत आहे। 2024 मध्ये आरोपी शैलाने मृत साधनेचा पती महेंद्र सोनपेटकर यांच्या विरोधात वाळूज MIDC पोलीस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा तसेच पैशांच्या व्यवहारातून फसवणूक केल्याचा आरोप तिने केला होता। महेंद्र आणि शैला यांची ओळख 2009 मध्ये एका कंपनीत झाली होती। पुढील काळात या ओळखीचे वादात रूपांतर झाले। पोलिसांच्या तपासानुसार आरोपीने महेंद्र यांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल 36 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे। महिन्याभरापूर्वी आरोपीने जबरदस्तीने त्यांच्या घरी राहण्यासाठी आली होती, मात्र त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून तिला बाहेर काढले होते। या सर्व पार्श्वभूमीतूनच हा वाद अधिक तीव्र होत गेला आणि अखेर त्याचा शेवट या भीषण हत्येत झाला। या थरारक घटनेनंतर संपूर्ण बजाजनगर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। साधना सोनपेटकर या शांत आणि मनमिळावू स्वभावाच्या असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले असून त्यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे। 2 लहान मुलांनी आई गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ही घटना समाजासाठी गंभीर इशारा देणारी ठरली आहे। वैयक्तिक वाद वाढवून सूड घेण्याची प्रवृत्ती किती धोकादायक ठरू शकते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। कायद्याचा मार्ग सोडून हिंसेकडे वळणे हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही। समाजाने संवाद, संयम आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे।
जुन्या वादातून उफळलेला हा सूड अखेर एका निष्पाप जीवाचा अंत करून गेला असून या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे।